यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहूया। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। त्यासाठी भाजपचे गटनेते नरेंद्र काळे यांनी नगरसेवकांना व्हीप जारी केलाय। महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी पक्षाच्या अधिकृत आदेशाशिवाय कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करू नये, तसंच कोणत्याही उमेदवाराचं सूचक किंवा अनुमोदक होऊ नये अशा सूचना या व्हीपच्या माध्यमातून बजावण्यात आल्या। दरम्यान सोलापूर महापालिकेत भाजपचे 102 पैकी 87 नगरसेवक असून 6 फेब्रुवारीला महापौर निवडला जाणार आहे। भाजपने नागपुरात निवडून आलेल्या सगळ्या 102 नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेतल्याचं समोर आलंय। सामाजिक सलोखा बिघडला असं विधान आणि किंवा कृती केली, घोटाळा केला किंवा जातीय तेढ निर्माण होईल असं विधान केल्यास पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करू शकेल आणि राजीनामा घेऊ शकेल। त्यासाठी हमीपत्राच्या स्वरूपातले राजीनामे लिहून घेतलेत। दरम्यान एबीपी माझाने या संदर्भात भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या कोणत्याही नगरसेवकानं चूक केली तर पक्ष माझ्या विरोधात कारवाई करू शकेल, राजीनामा घेऊ शकेल असं हमीपत्र लिहून घेतल्याच्या माहितीला दुजोरा दिला। तसंच भाजपकडून हे पहिल्यांदा झालेलं नसून यापूर्वी 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांकडूनही अशाच पद्धतीनं राजीनामा स्वरूपातलं हमीपत्र लिहून घेतलं होतं अशी माहिती तिवारींनी दिली आहे। हमीपत्रात नेमकं काय आहे, महत्त्वाचे मुद्दे पाहूया। सामाजिक सलोखा बिघडेल असं वक्तव्य केलं किंवा कृती केली, वित्तीय अनियमितता किंवा घोटाळ्यामध्ये सहभाग आढळून आला, जातीजातीत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं, इतर गंभीर अनुचित प्रकारात सहभाग आढळून आला तर या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं तो राजीनामा ग्राह्य धरला जाणार आहे। नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं पूर्ण बहुमत मिळवलंय, त्यामुळे सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून आज सकाळी भाजपकडून विभागीय आयुक्तांसमोर गटनोंदणी केली जाणार आहे आणि शिवाय आज भाजपचे महापौर पदासाठीचे उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल करतील। नीता ठाकरे या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार असू शकतात। नीता ठाकरे भाजपच्या अनुभवी नगरसेविका असून महापालिकेत यापूर्वी त्यांनी विविध समित्यांचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे। एक महत्त्वाची अपडेट, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भाजपच्या नगरसेवकांनी अभिवादन केलंय। अभिवादनानंतर उत्तर मुंबईतील नगरसेवक महापालिकेच्या दिशेने रवाना झाले। भाजपची स्थापना मुंबईत झाली होती। सोबतच अटल बिहारी वाजपेयी हे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते। अशात नोंदणीसाठी जाण्यापूर्वी नगरसेवकांनी माजी पंतप्रधान आणि भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करत पुष्पांजली अर्पण केली आहे। आज गटनोंदणी केली जाणार आहे आणि त्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण करण्यात आलेली आहे भाजपच्या सगळ्या नगरसेवकांकडून आणि त्यानंतर ते आता महापालिकेच्या दिशेने रवाना होणार आहेत। अमरावती महानगरपालिकेसाठी पॉवर फॉर्म्युला ठरला असून केवळ घोषणा बाकी आहे। 6 फेब्रुवारीला महापौर निवडला जाईल। आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करतील अशी माहिती मिळतेय। महापौर भाजपचा होणार असून भाजप श्रेष्ठींकडे 3 नावं पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय। ऋषिकेश देशमुख, मिलिंद बांबल आणि आशिष अतकरे यांच्या नावाचा समावेश आहे। महापौर भाजपचाच असेल हे जवळपास निश्चित आहे, पण महापौर पदाच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शिक्कामोर्तब करतील। चंद्रपूर भाजपच्या नवनिर्वाचित 23 आणि शिवसेनाचा 1 अशी 24 नगरसेवकांची आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होणार आहे। मात्र या नोंदणीचा सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे गटनेतेपद सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार या दोन्ही नेत्यांना मान्य असेल असा गटनेता आज नेमण्यात येतो का या संदर्भात पाहणं औत्सुक्याचं राहील। तसंच वडेट्टीवार गटाकडून धानोरकर समर्थक असलेल्या 13 नगरसेवकांनी नोंदवलेल्या गटावर घेतलेल्या आक्षेपावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे।
मुंबई महापालिकेसाठी महायुती 2 गटात नोंदणी करणारे भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना राष्ट्रवादी पक्षाकडून एकत्र गटनोंदणी केली जाणार आहे। त्यामुळे महायुतीचा बहुमताचा आकडा 121 वर जाईल। दरम्यान स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ समसमान येत होतं, मात्र आता महायुतीचे 2 गट स्थापन होत असल्यानं सत्ताधाऱ्यांची ही संख्या 1 न वाढणार आहे। त्यामुळे स्थायी समितीमध्ये प्रस्ताव पारित करताना सत्ताधाऱ्यांना अडचण येणार नाही। भाजप शिवसेना नगरसेवकांना मुंबई महापालिकेत गटनेता निवडीसाठी एकत्र उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर दोन्ही गटनेता निवडीनंतर बेलापुरातील कोकण भवनात हजेरी लावणार आहेत। कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता असलेल्या 4 नगरसेवकांपैकी एक मधुर म्हात्रे अखेर घरी परतले। जवळपास 16 दिवसानंतर मधुर म्हात्रे घरी आले। कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत करत जल्लोष केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सातारा दौऱ्यासाठी रवाना झाल्यात। सकाळी 10 वाजता कराडमधल्या प्रीतीसंगम बाग इथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन ते अभिवादन करतील। त्यानंतर सकाळी 11 वाजता सुनेत्रा पवार फलटणकडे रवाना होणार आहेत। तर दुपारी 1 वाजता विदीप जाधव यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत आणि त्यानंतर त्या बारामतीकडे रवाना होतील। सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सातारा दौऱ्यावर त्या येत आहेत। साताऱ्यातल्या कराड येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळाचं त्या दर्शन घेणार आहेत। अभिवादन करण्यासाठी त्या आता बारामतीहून सातारकडे रवाना देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोठा पोलीस फाटा या ठिकाणी लावण्यात आला आहे। जी समाधीस्थळ आहे या ठिकाणी आता पूर्णतः स्वच्छता देखील करण्याचं काम या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलं। त्यानंतर आता पहिल्यांदाच त्या शपथ घेतल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर येऊन ते अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत। समाधीस्थळाचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर ते विदीप जाधव आहेत जे अजितदादांचे अंगरक्षक आहेत त्यांच्या देखील घरी सांत्वन भेटीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा, कराड। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि युवा सेनेचे सचिव विकास गोगावले यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले। महाड विधानसभा मतदारसंघातल्या नडगाव तर्फे बिरवाडी या जिल्हा परिषद गटातून विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत। विकास गोगावले यांचा सामना राष्ट्रवादीच्या निलेश महाडिक यांच्याशी आहे। संख्य कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतात। आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आमच्यावरती विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय निश्चित स्वरूपात आम्हाला अभिमान आहे। विजयाचा विश्वास या जनता जनार्दनांनी ठरवलेला आहे। फक्त येणाऱ्या 7 तारखेची वाट पाहते तर 9 तारखेला आपल्याला दूधचा दूध पाणी का पाणी हे समजू। जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अट्टहासानं ओपन महिला आरक्षण पाडून आपल्या घरात नेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांना नाव न घेता माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी इशारा दिलाय। दरम्यान आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुक असून उमेदवारी अर्ज दाखल करतानाच त्यांनी अध्यक्षपदावरती दावा केला होता। तेर गटातून अर्चना पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। या संपूर्ण वक्तव्यानंतर तानाजी सावंत यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेनेतला तणाव आणखी वाढणार का याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। त्या ठिकाणी त्या खुर्चीवरती आकाशानं सुद्धा महिला ओपन आरक्षण पाडून आपल्या घरात घेण्यासाठी ज्यांनी जंग बांधलाय त्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या ठिकाणी धनुष्यबाणाचाच जेडपीचा अध्यक्ष बसून येतं स्वप्न मी बघतोय आणि तो स्वप्न बघत आभासी जगात जगणार हा तानाजी सावंत नाही। आपले स्वप्न कृतीत उतरवणं, वास्तवात आणणं आणि तसा इतिहास आहे आणि म्हणून छातीटोपणे सांगतोय या येत्या 7 तारखेला आपल्यातनं 13च्या 13 अधिक 26 एकही डोकं तिथं कमी पडता कामा नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सभा रोड शो रद्द केलेत।
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी डोर टू डोर प्रचारावर भर दिलाय. कोणताही गाजावाजा नाही, कोणतीही घोषणा नाही, फक्त मतदारांशी शांतपणे संवाद हीच भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. इतकंच नाही तर विजय मिळाला तरी गुलाल उधळणार नाही, फटाके फोडणार नाही, अशी भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अगोदरचं नियोजन एकदम चांगलं होतं. आम्ही जोरदार प्रचार चालू होता आता, पण ही दुःखद घटना झाल्यापासून आम्ही एकदम शांततेने प्रचार करतो. आता डोर टू डोर प्रत्येकाच्या घरी जाऊन गाठीबिटी घेतो. म्हणजे कुठली सभा नाही, कुठलं दुसरं म्हणजे मोठं रोड शो नाही, असं शांततेत करतो. आज परिस्थितीला आम्ही जेव्हा प्रचार करतो त्यावेळेला आम्ही कुठल्याही प्रकारची आताशबाजी म्हणजे आदली उडवणे किंवा हलक्या लावणे हे आम्ही यापासून परावृत्त ठेवलेलं आहे. परंतु आजच्या घडीला आम्ही जेव्हा प्रचार करतो, शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आमचा विचार आणि आमचं म्हणणं जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता आम्हाला प्रचार तर करावा लागेल. परंतु ज्या गोष्टी प्रचारात असतात, हलकी वाजवणे किंवा आताशबाजी करणे, आदल्या वाजवणे, हा कुठलाही प्रकार आम्ही आमच्या प्रचारात अवलंबलेला नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतला संघर्ष आता टोकाला जाऊ लागला असून काल रात्री पंढरपूर तालुक्यातल्या कासेगाव इथं झालेल्या सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना थेट इशारा देत फडणवीसांनी छत काढलं तर कारखान्याच्या गव्हाण बंद पडतील असं म्हटलंय. हत्ती बाजारातून जाताना कुत्री भुंकत असतात, पण हत्ती त्याकडे लक्ष देत नाही. पण हत्तीनं सोंड फिरवल्यावर काय होईल याचा विचार करा, असा थेट इशारा जयकुमार गोरे यांनी दिलाय. खासदार धैर्यशील मोहिते पाटील अनेक सभांमधून भाजपचं नामोनिशाण मिटवायचं असल्याचं बोलतात. याच पाटलांच्या वक्तव्याचा जयकुमार गोरे यांनी चांगलाच समाचार घेतलाय. शंकर सहकारी कारखान्यावर जे छत आहे ना, छत दिलंय ते देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. ते ज्या दिवशी काढतील का नाही, फूस टाकल्यावर काय म्हणतात त्याला, रवा येतं गव्हाण बंद पडेल. पण कधीतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. हत्ती बाजारात जातो तेव्हा अनेक भुगतात मालक, हत्ती नाही लक्ष देत कधी. पण सोंड मागं फिरवली तर काय अवस्था होती माहितीये ना काय. तेव्हा सोंड माघारी येईल याची वाट बघू नका. रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. डोर टू डोर प्रचारावर उमेदवारांकडून अधिक भर दिला जातोय. घरोघरी जाऊन निवडणुकीत उतरलेले उमेदवार आपल्या प्रत्येक मतदारांना भेटून आपल्या संकल्पपत्रातील कामकाजाचा पाढा वाचतायत. मंत्री भरत गोगावले यांच्यावर असणारा विश्वास आम्हाला विजयाकडे घेऊन जाईल, असा विश्वास महाड मतदारसंघातील शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले उमेदवार व्यक्त करतायत. उमेदवार यंदा कॉर्नर सभा किंवा मोठ्या सभेपेक्षा घरोघरी जाऊन मतदारांना भेटणं पसंत करतायत. सकाळपासून आम्ही डोर टू डोर म्हणजे सुरुवात आम्ही केंबुर्ली दत्तवाडीपासून केली. अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि लोकांचा म्हणजे विजयी लोकांनी घोषित केलेला आहे. निश्चितच मी सांगेन की आता सुद्धा ह्या मूल्यामध्ये आम्ही फिरवत आहोत आणि नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून बरीचशी विकास कामे देखील झालेली आहेत. आता आम्ही डोर टू डोर फिरत असताना प्रत्येक वाडी आज दाभोल मोहल्ल्यामध्ये आहोत. चांगला प्रतिसाद लोकांचा आहे. कारण प्रचाराला म्हटलं तर काही लोक तोंड इकडे तिकडे फिरवत असतात, पण लोक आदराने आम्हाला सर्वांना बोलवून आमचं म्हणणं ऐकतात. आणि मला खात्री आहे की ह्या पंचायत गणातून जिल्हा परिषद सदस्य 2000च्या पुढे फरकाने आणि प्रेरणा सावंत ह्या सुद्धा 2000 फरकाने निवडून येतील. आणि यानंतर